जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय आणि त्या शेतकऱ्याचा फॉल्ट होता की जो काही आपला सोलर पंप आहे तो सोलर पंप चालू होत नव्हता आणि त्या सोलर पंपाचा चालू केल्यानंतर स्टार्टरवरती आउटपुट ओपन सर्किट हे नाव येत होतं आणि आउटपुट ओपन सर्किट नाव आल्यानंतर आपण त्यांना जे काही केबल आहे ते केबल एकदा चेक करायला लावले मोटरकडे जाणारे, परंतु जे केबल आहे केबल एकदम ओके होती, मोटर सुद्धा एकदम चांगली चालत होती, मेगरवरती एकदम ओके दिसत होती। परंतु हे जे काही तुम्ही स्टार्टर बघत आहात त्या स्टार्टर म्हणून जे काही वायर आहे ते वायर तिथं निघालेलं होतं। इथं बघू शकता हे जे काही वायर आहेत हे वायर तिथून निघून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो काही फॉल्ट येत होता तो फॉल्ट तिथे दाखवत होता। आपण आता जे काही शेतकऱ्याला आहे तो जे काही फॉल्ट आहे तो फॉल्ट आपण तिथे सॉल्व्ह करून आज देणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या जरी सोलर जर असा काही फॉल्ट येत असेल तर आउटपुट ओपन सर्किटचा, तर एकदा इथं चेक करू शकता तुम्ही कंट्रोलर मध्ये जे काही वायर आहे ते वायर वगैरे एकदा तुम्ही चेक करीत जा। तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू कॅशच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।